कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी झाली। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना कोल्हापूर इचलकरंजी महापालिकेत एकत्र लढणार आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली आहे। राष्ट्रवादी बरोबर पण मी काल तुम्हाला सांगितलं चर्चा केलेली आहे। त्यांना काही सीटचा प्रस्ताव दिलेला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा माझी अजून चालू आहे। आम आदमी पार्टीबरोबर थोडं मैत्रीपूर्ण लढाई होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाकीच्यांचे घटक पक्ष आहेत इंडिया आघाडीचे, त्यांच्यावरही प्राथमिक आमच्या चर्चा चालू आहे। काँग्रेस पक्ष म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, कारण की महापालिकेच्या विकासासाठी या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी एक आश्वासक पर्याय या धुळ्याच्या राजकारणामध्ये, खड्ड्याच्या राजकारणामध्ये आम्हाला एक आश्वासक पर्याय काँग्रेस शिवसेनेच्या माध्यमातून द्यायचा। आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। युतीसाठी मी स्वतः भाजप नेत्यांना फोन करतो असं संजय शिरसाट म्हणाले। आम्ही 4 वेळा बैठका घेण्याचा प्रयत्न केला पण आतापर्यंत काही निष्पन्न झालं नाही, असंही विधान संजय शिरसाट यांनी केलंय। तर तुमच्या मनात काय दडलं माहित नाही, पण तुमची भाषा योग्य नाही असं केनेकर म्हणालेत। मी स्वतःहून त्यांना फोन करतो, बा आपल्याला युतीची बोलणी करायची, आपल्या नेत्यांचा आदेश आहे, तो आदेश मानायचा नसेल तो भाग वेगळा, परंतु मी 4 बैठका घेण्याचा प्रयत्न केला परंतु आतापर्यंत निष्पन्न काही झालं नाही। तुमच्या मनात काय दडलं हे माहीत नाही आम्हाला, परंतु तुम्ही जी भाषा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी नेत्यांबद्दल बोलतात ते चुकीचं आहे। आम्ही तुमच्या परिसराला कोणत्याच प्रकारे तुमच्या दबावाला खाली येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या। निश्चितपणे आपण समंजसाने युती करूया, आम्हाला युतीचा धर्म पाळायचा आहे। निश्चितपणे या छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू मतांमध्ये विभाजन होऊ नये ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्यामुळे तुम्ही किती काही बोलला तर आमची भूमिका ही प्रामाणिकपणे